रस्त्यावर जी पाहुणे मंडळी जी प्रतिष्ठित सुजाण नागरिक या ठिकाणी आहेत त्यांना विनंती करतो की आपण बसून घ्यायचंय। अतिशय सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी आहे आणि घराघरामध्ये जे पाहुणे जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो, विविध वरतून बघतात पण खाली येऊन बघितलं समोरासमोर तर अजून आनंद होईल आणि सगळ्यांनी परिसरातील नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे आणि या बाल कलावंतांचा या चिमुकल्यांचा नृत्याविष्कार आपण या ठिकाणी बघणार आहोत। खरं तर हा आजचा दिवस कायम स्मरणात राहील यात शंकाच नाही आणि या सोहळ्याला मुक्ताईनगर तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय चंद्रकांत भैया पाटील साहेब त्यांचं सुद्धा या ठिकाणी काही क्षणातच या ठिकाणी आगमन होतंय। बसून घ्यायचंय। मागच्या बाजूला जी मंडळी उभी आहे त्यांना मी पुन्हा विनंती करेल की त्यांनी बसून घ्यायचंय आणि हा कलाविष्कार हा सोहळा विविध चॅनल असतील, पोर्टल असतील आणि न्यूजपेपर मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। काही ठिकाणी लाईव्ह सुद्धा मला वाटतं या ठिकाणी केलं जातं। आमचे मुक्ताईनगरचे आमचे लहान बंधू आणि एक जबरदस्त असे हाडाचे पत्रकार म्हणून त्यांचा मी उल्लेख करेल असे पंकजी कबले सर या ठिकाणी आहेत, फोटोग्राफर या ठिकाणी आहेत आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय पंकजी या ठिकाणी करतायत आणि एक लढवय्या पत्रकार म्हणून मुक्ताईनगरमध्ये पंकजींचं नाव आग्रहानं घेतलं जातं। त्याचप्रमाणे इतर प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी करस्पॉन्डन्स त्यांचं सुद्धा मी युनिक इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून या ठिकाणी